कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात प्रकरणांविरोधात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत करवीर पोलिसांनी कदमवाडी रोडवरील प्रतिमा हॉस्पिटलवर धाड टाकली। या कारवाईत डॉक्टर चंद्रकांत गुंड गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले आहे। प्राथमिक चौकशीत त्यांनी आतापर्यंत 200 ते 250 अवैध गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे। संबंधित कागदपत्रे, वैद्यकीय नोंदी आणि इतर पुरावे पोलिसांनी जप्त केले असून त्यांची छाननी सुरू आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा संयुक्तपणे पुढील तपास करत आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवैध गर्भपात लिंग तपासणी होत असल्याबाबत प्राथमिक माहिती मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध गर्भपात निदान करणारे जे कोणी इसम असेल त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने 3 स्टार लॉजिंग कळंबा येथे दिनांक 26/7/26 रोजी रेकॉर्डवरील आरोपी स्वप्नील करबा पाटील हा त्याच्या काही साथीदारांसह अवैध गर्भपात तपासणी करीत आहे अशी बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी करवीर पोलिसांनी छापा घातला होता। त्या ठिकाणावरून 2 एजंट महिला यांना ताब्यात घेतले होते। त्यातील एजंट महिला अश्विनी शिंदे ही स्वप्नील पाटील याच्याकडून ज्या महिलांची तपासणी करायच्यात व ज्या महिलांना त्यामध्ये मुलगी आहे असे निष्पन्न होत होते अशा महिलांना भीमनगर हाऊसिंग सोसायटी कदमवाडी येथे प्रतिमा हॉस्पिटल येथील डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे गर्भपात करण्यासाठी पाठवत होत्या। त्या अनुषंगाने करवीर पोलिसांनी पोलीस उपाधीक्षक सो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी एक बनावट पेशंट त्या ठिकाणी आम्ही पाठवून दिला। त्या ठिकाणी आम्हाला डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे त्या सदर महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या व तिचा गर्भपात करण्याची तयारी करत होते। त्याच वेळेस आम्ही पोलिसांनी छापा घातला व गर्भपात करण्याचे सर्व साहित्य, गर्भपात करण्याची आवश्यक असलेली उपकरणे तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन तेथून आम्ही ताब्यात घेण्यात आलेली।